उन्हाळा संपायच्या आधी आपल्याला बरीचशी कामे करायची असतात। ती आपण उन्हाळ्यामध्येच करू शकतो, इतर दिवसांमध्ये आपल्याला ती करता येत नाही। तर आज गुरुवार आहे आणि साईबाबांची पूजा मी कशा प्रकारे केलेली आहे आणि बरीचशी अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुळशीला बरीचशी तुळस मंजुळा आलेली आहेत, तर ती सुकलेली आहेत, तर त्याचं मी आज काम करणार आहे। त्याचप्रमाणे गोकर्णाची झाडं, आपल्याला जर हे झाड डेरेदार बनवायचं असेल, म्हणजे आपल्याला जास्त जर फुलं हवी असतील तर आपल्याला वेळच्या वेळी अशा प्रकारे त्या झाडाची कटिंग करणे महत्त्वाचे आहे। ज्यावेळेस आपण अशा प्रकारे कटिंग करतो तर आपलं झाड हे जास्त झुडपाप्रमाणे वाढतं आणि भरपूर फुलं सुद्धा मिळतात। त्याच्यानंतर पालकला आलेल्या बिया यांची सुद्धा कटिंग केलेली आहे आणि सुकायला ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे पोकळ्याची भाजी आहे किंवा आपण म्हणतो तांदूळक्याची भाजी। माझ्याकडे ज्या पण आता भाज्यांचे झाडं आहेत आणि त्यांना अशा पद्धतीच्या बिया आलेल्या आहेत, त्यांची कटिंग केलेली आहे आणि ते सुकायला ठेवलेले आहेत, कारण आपण ही कामं उन्हाळ्यातच करू शकतो। यानंतर मी याची रोपं तयार करणार आहे। त्याच्यानंतर तुळससुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे। तर आपल्याला आता होम हवन म्हणा किंवा घरामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर तुळस म्हणा, इतर निंबाचा पाला आपण घरामध्ये जाळू शकतो। यामुळे आपलं घर, आपलं वास्तू ही शुभ राहते। तर ही कामे आपण करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याकडे जर जास्तची तुळस असेल तर ती नक्कीच कट करू शकतो। तर अशा प्रकारे तांदूळक्याच्या बिया आणि पोकळ्याची भाजी, त्याचप्रमाणे तुळस, असं मी सर्व काही या ठिकाणी सुकायला ठेवलेलं आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुळस आपण कसं काय कधीही तोडायची, पण आपण जी नेहमी पूजनीय तुळस म्हणजे पूजतो ना, ती तुळस शक्यतो तोडायची नसते। आपण ती बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा वापरायची नाही, पण आपल्याकडे एक्स्ट्राचे भरपूर झाडं उगलेली असतात तुळशीची। माझ्याकडे तर भरपूर प्रमाणामध्ये आहे, तर मी त्याचा उपयोग अशा पद्धतीने करत असते। तर आज म्हटलं पूजेसाठी भरपूर फुलं तोडायची होती। झाडाला तर गोकर्णाच्या फुलांपासून इतर फुलंसुद्धा भरपूर आलेली आहेत। आतापासून लिलीला भरपूर फुलं यायला लागलेली आहेत। तर तुम्ही बघितले असेल पांढऱ्या कलरची लिली, गुलाबी आणि पिवळी। त्यानंतर आपल्या तुळशी मातेची पूजा, तर आपली तुळस जी असते ना, ती आपण नित्यनियमाने पूजतो। शक्यतो तिला आपल्याला पूजेत वगैरे कशाला आपण वापरू नये। शक्यतो आपण इतर बऱ्याचशा तुळस लावून ठेवायच्या आणि त्यांचा उपयोग आपण आपल्या घरासाठी करत असतो। तर अशा प्रकारे साईबाबांची इथे पूजा सुरू झालेली आहे। तुळशीपासून तर सब्जा असं बरंचसं काही मी तोडून सुकायला ठेवलेलं आहे। तर मग आता ही आजपासून माझी तयारी सुरू झालेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच मी त्याचा उपयोग कुठे कुठे करणार आहे। आज गुरुवार आहे। कोणी साईबाबांचे उपवास करतात, कोणी स्वामी महाराजांचे करतात, तर कोणी गजानन महाराजांचे करतात। तर ज्याची त्याची श्रद्धा आणि आपण असे बरेचसे उपाय म्हणा, उपवास म्हणा, आपल्या वास्तूमध्ये करत असतो। सध्या मी साईबाबांचे उपवास सुरू केलेले आहे, तर त्यांची पूजेची मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे। थोड्या वेळाने फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यानंतर अशा प्रकारे मंदिरामधील देवांचं दर्शन झालेलं आहे। तर आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा कॉलनींमध्ये अशा प्रकारे नवनवीन मंदिरं झालेली आहेत आणि खरंच आता नवीन मंदिराची बांधकामसुद्धा खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे। तर या ठिकाणी मंदिर तुम्ही बघू शकता आणि गळतीसुद्धा पितळेची आहे। किती सुंदर मंदिर आहे ना, एकदम भारी प्रसन्न असं कॉलनीमध्ये या ठिकाणी बांधलेलं हे मंदिर आहे। खरं तर संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळी आल्यानंतर थोडं म्हटलं फिरून घेऊ आणि फिरता फिरता मंदिरं जर लागली तर नक्कीच आपण दर्शन घेतलं पाहिजे, कारण आपण इतर वेळेस वेळ काढून तर मंदिरांमध्ये जायला खूप म्हणजे विचार करावा लागतो बऱ्याच वेळा। पण म्हटलं चला आता तुळजाभवानीचं मंदिर आहे, या मंदिरात सुद्धा आलेलो आहोत। तर आता थोडंफार नवीन झालेलं आहे, गेट वगैरे नवीन बनवलेलं आहे आणि मंदिर मात्र जुनंच आहे पूर्वीचं। पण ह्या मंदिरामध्ये सुद्धा आल्यानंतर बऱ्याचदा प्रसन्नता वाटत असते, परंतु सणासुदींच्या दिवसांमध्ये जी प्रसन्नता असते मंदिरांमध्ये ते इतर वेळेस कमी प्रमाणात जाणवते। तर पुढील काम आहे ते खूप महत्त्वाचं काम आहे,
कारण आपण इतर दिवसांमध्ये ते शक्यतो करू शकत नाही, कारण पावसाळ्यामध्ये पाऊस असतो, हिवाळ्यामध्ये थंडी असते आणि उन्हाळाच असा असतो की या वस्तू आपण बनवू शकतो। तर बघू शकता अशा प्रकारे गौऱ्या मी बनवलेल्या आहेत। तर मी त्या वेगवेगळ्या ठेवलेल्या होत्या। म्हटलं आता आपला मोठा बॉक्स मी बनवलेला आहे तर त्यातच सगळं काही साहित्य बरंचसं ठेवूया। तर अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत गौऱ्या। नंतर सुकवलेल्या झाडांच्या फांद्या, आपण याला लाकडं म्हणूया, तर अशी छोटी छोटी लाकडं मी यामध्ये ठेवलेली आहेत बॉक्समध्ये। तुळशीची आहेत, आंब्याची आहे आणि जास्वंदाची, पेरूची, अशी बरीच झाडांची मी छोटी छोटी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत। तर आपल्याला होम हवनसाठी याचा उपयोग होत असतो आणि बाकीचं होमचं साहित्य तर आपल्याला वेळेवर उपलब्ध हव्या एका ठिकाणी म्हणून अशा प्रकारे बॉक्स बनवलेला आहे। तर या बॉक्समध्ये मी सगळं साहित्य ठेवणार आहे। तर हे जे आहे तर हे मिक्स केलेलं आहे होमसाठी। मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, सुकामेवापासून सर्व काही मिक्स केलं होतं मी, ते थोडं उरलं तर अशा बॉक्समध्ये ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर हा बनवलेला धूप होता, त्याच्यानंतर हे बनवलेले धूपच आहेत। तर आता एवढे शिल्लक राहिलेले आहेत, आता आणखी बनवायचे आहेत। तर बरेचसे माझे संपले, कारण रोज वापर करतो आपण अशा धूपांचा। त्याच्यानंतर हा सुद्धा धूपच आहे, तर लोभांमधूनच आहे, पण याचा जो सुगंध आहे तो खूप छान आहे। आणि थोडी गौरीची उरलेली ही पावडर आहे। त्याच्यानंतर इकडे लाकडाचा चुरा आहे। असं बरंचसं आपण होम हवनमध्ये वापरत असतो। त्याच्यामध्ये काळी तीळ आहे, पिवळी मोहरी आहे, असं सर्व काही मी या बॉक्समध्ये एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून ज्यावेळेस होम हवन करेल तर आपल्याला एकाच ठिकाणी हा बॉक्स जरी काढला तरी आपल्याला सगळं साहित्य इथे उपलब्ध होईल। तर आपण सुद्धा अशा प्रकारे एखादा बॉक्स म्हणा, एखादा कंटेनर म्हणा किंवा एखादा डब्बा बनवून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला अशा वेळेस आपली जी वस्तू लागणार आहे ती लगेच मिळू शकते। तर बघितलं ना, हा बनवलेला बॉक्स किती चांगल्या प्रकारे आपण बंदसुद्धा करू शकतो। तर त्याचप्रमाणे मी जो बॉक्स साईडला ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये मी ज्या लाकड्या टाकलेल्या आहेत सुकलेल्या फांद्या झाडांच्या, तर त्याला आता बनवायचं आहे। तर सध्या आता असंच ठेवलेलं आहे, कारण ते बघा त्याला आपण बंदसुद्धा करू शकत नाही व्यवस्थित, तर आपल्याला टेप लावावं लागेल किंवा बांधावं लागेल। त्याच्यापेक्षा अशा प्रकारे जर आपण बनवला बॉक्स तर इझिली आपल्याला तो ठेवता येतो आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं। तर हे आपण वेळच्या वेळी खरं ह्या गोष्टी केल्या पाहिजे। तर आता तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच मी बॉक्स बनवताना कशा पद्धतींचा बनवायचा आहे, कारण मला बरेचसे जण विचारतात। त्याच्यानंतर हे जे उरलेले बॉक्सेस आहेत तर यांचासुद्धा उपयोग मी करणार आहे। तर पुढचे असे काही व्हिडिओ येतील त्यामध्ये नक्कीच दाखवेल। आता ही तुळस आहे, तर आता आज याचं काम करायचं आहे, थोडंफार मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। ही फुलं सुकलेली तीसुद्धा बारीक करायची आहेत। त्याच्यानंतर आता कलरिंगचं कामसुद्धा करायचं आहे। त्याकरता बघू शकता अशा प्रकारे कलर आणून ठेवलेले आहेत। आपण जर आधीच तयारी करून ठेवली, पूर्वतयारी म्हणतो आपण त्याला, तर आपल्याला वेळच्या वेळी लवकर आपण एखादं काम करू शकतो। तर अशा प्रकारे माझी ही तयारी झालेली आहे। पावसाळ्यात लागायच्या आधी उन्हाळ्यात केलेली ही माझी कामं तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे, आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। ओम साई राम।